आभारी आहे. त्याचबरोबर लोकमंगल परिवाराची सुद्धा आभारी आहे. या कार्यक्रमासाठी माझे नाव ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्री आहेरकर सरांनी सुचवले त्याबद्दल त्यांची पण आभारी आहे. तसेच माझ्या कीर्तनाला साथ देण्यासाठी आज श्री महेश बोराडे हार्मोनियमवर व श्री ओंकार पुजारी दादा तबल्यावर आहेत, त्यांची पण मी आभारी आहे. पुन्हा एकदा परमेश्वर स्वरूप सर्व श्रोतृवृंदांना श्रद्धात्मक भावाने वंदन करते. प्रस्तुत अभंग हा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी भगवंताकडे मागणं मागितलंय. काय मागता तो महाराज पांडुरंगाकडे? हेची भावी माझी आसा जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुकोले खरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. पंढरीनाथ भगवान की जय. तुकोबारायांनी पंढरीश परमात्म्याकडे म्हणजेच आपल्या उपास्य देवतेकडे अत्यंत देखणं मागणं मागितलंय. मागणारा तेवढ्याच ताकदीचा आहे आणि देणारा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात की ज्या भगवंताचं दास्यत्व स्वीकारण्याकरिता अनेक संतांनी पुढाकार घेतला. भगवंता मला काय दिलं? संत काही मागत नाही, त्यांना मागावं लागतच नाही. तुम्ही आम्ही भगवंताकडे गेलो तर आमची भली मोठी यादी तयार असते, त्याला मर्यादाच नाही. जसं की मोठ्या माणसांचं मागणं काय असतं? मुलाचं लग्न जुळू दे, मुलाला नोकरी मिळू दे, सुनबाई घरात येऊ दे. ज्याच्या त्याच्या पद्धतीने लिस्ट तयार असते, आपल्या मागण्याला मर्यादाच नाही. पण संतांनी मात्र भगवंताकडे कधीच काही मागितलं नाही हो. तरी सुद्धा तुकोबारायांचं भगवंताकडे मागणं आहे. समर्थांचं रामरायाकडे मागणं आहे. कल्याण करी रामराया जनहित विवरी. तळमळ तळमळ कोणती आहे तुझा तुझी सावरी दयाळा. कल्याण करी रामराया. नामदेवांनी सुद्धा आपल्या भगवंताकडे मागणं मागितलंय. अकल्प आयुष्य भावे तया आकुळा माझी आसकर हरीच्या दासा. गरज नसताना सुद्धा माऊलींनी भगवंताकडे मागणं मागितलं. पसायदानाचं मागणं मागितलं. आता विश्वात्मके देवी येणे भाग्यते तोषावे तोषोनी बसत्यावे पसायदानाने. भगवंताकडे माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदानाचं मागणं मागितलं. जे स्वतःसाठी मागितलं जातं ना त्याला भीक म्हणतात, पण जे जगाच्या कल्याणासाठी मागितलं जातं त्याला मागणं असं म्हणतात. तुम्ही आम्ही भगवंताकडे प्रपंचातल्या सुखाची कामना करतो, भौतिक सुखाची कामना करतो, प्रापंचिक सुख घेऊन भगवंताकडे जातो. पण जीवाने जर परमात्म्याचे अखंड चिंतन केले तर भगवंत जीवाला काही न मागता सगळं काही देऊन टाकतो. एवढंच कशाला तर भगवंत जीवाला स्वतःलाही देऊन टाकतो. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊ द्या. अहो तो गरीब व्हायलाही तयार आहे, फक्त आपल्याला म्हणजेच भक्ताला आपला समर्पण भाव देता आला पाहिजे. तुकोबारे गेले का मागायला भगवंताकडे? नाही, भगवंतच त्यांच्याकडे आले होते. मागा मागा काहीतरी मागा म्हणून. संतांनी भगवंताकडे काही मागण्याकरिता कधीच धाव घेतली नाही, आर्ततेने धावा केलेला. आपल्यावर संकट आलं की आपण भगवंतांचा धावा करतो. मंदिरात गेलो की पहिली मागणी हीच असते. कोणती असते? भगवंता माझ्या आयुष्यात संकट बरं आणू नकोस. आपण संकटांना अगदी विरणच करून ठेवलंय. संतांनी भगवंताकडे कधीच मागण्याकरिता धाव घेतली नाही, आर्ततेने धावा केला. पण तरी सुद्धा तुकोबारायांकडे भगवंत आले. तुकोबाराय काहीतरी मागावं. तुमच्या अख्ख्या पिढीमध्ये कोणी कधीच माझ्याकडे काहीच मागितलं नाही, तुम्ही तरी काहीतरी मागा. तुकोबा म्हणतात, देवा आता तूच माग माग म्हणून मागं लागला आहेस म्हणून मागतो म्हणाले. आणि तेव्हा तुकोबांनी भगवंताकडे मागणं मागितलंय. तुकोबांची 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा होती. भगवंतच त्यांच्या मागे लागले होते माग माग म्हणून. विश्वंभर पासूनची परंपरा होती, ज्या विश्वंभर साक्षात भगवंतांना देहूमध्ये यावं आणि तिथे त्याच्या घराच्या मागे साक्षात मूर्ती मिळावी. काय भाग्य असेल! साक्षात मूर्ती मिळावी आणि मंदिर स्थापन व्हावं. विश्वंभर वाटलं की आता बारी काही घडणार नाही. तुम्हाला प्रसंग माहिती असेल, विश्वंभर भोजन उरकलं आणि बिछाण्यावर अंग टाकलं. डोळ्यातून पाणी वाहते आणि अशा वेळी पत्नीला विचारावं, काय झालंय? आज असं
आम्ही सामान्य माणसं, आपण मात्र निश्चय करतो, यंदा नाही जमलं तर पुढच्या वर्षी जाऊ, नाही जमलं तर त्याच्या पुढच्या वर्षी जाऊ. असं म्हटलं तर वारी काही घडेल का? काहीच घडणार. पण देहाची वारी नाही घडली तरी चालेल, पण मनाची वारी घडावी. सतत भगवंतांच्या सानिध्यात राहता यावं ही इच्छा आपल्या मनात असली पाहिजे. त्यामुळे बुवा म्हणतात की यंदा वारी घडणार नाही म्हणून खूप वाईट वाटतंय. आणि असं म्हणताच त्यांचा डोळा लागला, ते झोपी गेले. पहाटेची वेळ होती आणि अशा वेळी साक्षात पंढरीश परमात्मा त्यांच्या स्वप्नामध्ये हजर झाले आणि दृष्टांत दिला की बुवा, तुम्हाला वारीला येणार नाही म्हणून काय झालं हो? उठा, मी देहूमध्ये आलेलो आहे, उठा. आणि असं म्हणून बुवांना अमुक एक जागा सांगितली. बुवा काही मंडळींना घेऊन त्या जागेवर गेले, खणले, हाताने खणा म्हणाले, उधळीने नको. माती बाजूला सारली आणि कोणीतरी मुद्दा करून ठेवावी तशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तिथे सापडली. मंदिर स्थापन झालं. अशा पिढीमध्ये जन्माला आलेले आमचे तुकोबा आहे. पुढच्या काळामध्ये त्यांचे आई वडील बोल्लोबा आणि आई कणकाई यांचे तर भक्तीचं असं सामर्थ्य होतं हो. सावकारी होतीच, पण जेव्हा बोल्लोबा भगवंताच्या समोर उभे राहायचे तेव्हा भगवंतांना काय करावं? कटेवर हात आहे आणि मान खाली आहे. कोणाची? देवाची मान खाली आहे. तेव्हा रुक्मिणी साहेबांनी न राहून विचारावं, काय झालं? मान का खाली घालताय? तेव्हा भगवंत म्हणायचे, अगं बघितलं नाही का, सावकार दारात आलाय आणि सावकार दारात आला की कर्जदारांना मान ही खालीच घालायची असते म्हणाले. खरं तर या भक्त मंडळींचं माझ्यावरचं भक्तीचं ऋण कर्ज इतकं वाढत चाललंय की त्याच्यावर कुठलाही घावेना मला. यावर मोरोपंतांची आज्ञा सुद्धा आहे. भगवंतरी कुठवर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरीती, मुदलात मुक्ती देणे ही कोण्या सावकारीची रीती. असा कोणता सावकार आहे की जो मुद्दल म्हणून मुक्ती देतो आणि व्याज म्हणून काय दिलं तर हे मनगरी दिली. असा हा भगवंत भक्ताचं ऋण कर्ज फेडण्याकरिता इतका व्याकुळ झालेला असतो. म्हणून जेव्हा पुढच्या काळामध्ये तुकोबाराय भगवंतासमोर आले भगवंताचं दर्शन घेण्यासाठी, तेव्हा भगवंतच त्यांच्या समोर आले त्यांचं दर्शन घेण्यासाठी. आणि तुकोबारायांना म्हणताय की तुकोबा, तुमच्या अख्ख्या पिढीमध्ये कोणी कधीच माझ्याकडे काहीच मागितलं नाही, अहो तुम्ही तरी काहीतरी मागा. तेव्हा तुकोबा म्हणतात कसे, देवा तू काय मला देणार रे? तू काय देणार? माझ्या वडिलांची विरासत देवा. मला माझ्या वडिलांची विरास आहे, ती आमची खरी इस्टेट आहे, संपत्ती आहे आणि ती हक्काने माझ्याकडे आलेली आहे. तुकोबा तर म्हणतात, गाथेतले शब्द आहेत, माझे शब्द आहेत, गाथेत तुकोबा यांनी सांगितलंय, तुझे चरण गहाण पांडुरंग. देवा, अरे तुझे चरणच आमच्याकडे गहाण आहे. अरे तू जर आम्हाला प्राप्त आहेस तर आम्ही तुझ्याकडून अजून काय घ्यावं रे? तुकोबा म्हणतात, देवा खरंच काही नको, खरंच काही नको. कल्पना करा, तुकोबांच्या जागी आपण असतो तर. मला मतदानाचा अधिकार नाहीये, पण तुमच्यासारख्या सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. एखाद्याने लोकसभेचं किंवा विधानसभेचं तिकीट मागून घेऊन टाकलं असतं. आमची लिस्ट तयार असते हो, त्याला मर्यादाच नाही. पण तुकोबा म्हणतात, त्याला खरंच काही नको, खरंच काही नको म्हणाले. भगवंत म्हणतात, अहो तुकोबा काही नाही मागा, माझ्या इच्छेबद्दल काहीतरी मागा. आणि तेव्हा तुकोबा म्हणतात, देवा तूच माग म्हणून मागा लागलायस म्हणून एखादा मागून टाकतो म्हणाले. आणि तुकोबांनी भगवंताकडे मागणं मागितलंय. काय मागणं मागितलं हो? हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. हेची भावी माझी आस. नाही म्हणता म्हणता तुकोबांनी भले मोठे निष्ठ भगवंतासमोर ठेवले. हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मराठी भाषेमध्ये सकार वापरतात. कोणाला घरी बोलवायचं असेल तर आपण काय म्हणतो? उद्या आमच्या घरी या बरं का. तेव्हा समोरचा काय म्हणतो? हो येऊ बरं का. पण जेव्हा आपण निश्चयाने बोलतो, ठामपणे बोलतो की उद्या आमच्या घरी यायचंच बरं का, तेव्हा समोरचा काय म्हणतो? हो हो येऊच, येणारच. हा निश्चय सकारामध्ये व्यक्त होतो. त्यामुळे तुकोबा म्हणतात की देवा मला हेच दे, हेच व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास. देवा मला हेच हवंय, मला प्रत्येक जन्मामध्ये तुझं दास्यत्व दे, प्रत्येक जन्मामध्ये तुझा दास कर. पहा इथं गंमत काय पहा, मोठे संत पुरुष, सिद्ध पुरुष हे मुक्तीसाठी तळमळतात. प्रापंचिक जीवाचं अंतिम लक्ष्य काय आहे? मुक्ती. जीव हा मुक्तीसाठी तळमळत असतो. पण तुकोबारायांसारखे संत तर म्हणतात की न लगे मुक्ती घेणं संपदा, संत संपद नाही सदा.
तुकोबांनी पुढे सांगितलंय, याचसाठी केला अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा, तुका म्हणे मुक्ती पडली नवरी दिस चार खेळी गळी. जन्म मृत्यू या चक्रामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. किती अडकलो आम्ही या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये, यातून सुटायला तयारच नाही हो. या वासना असतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या वासना पुन्हा पुन्हा जन्म घालायला भाग पाडतात. यावर शंकराचार्य सुद्धा आकृतून म्हणाले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि दुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूलमते भज गोविंदम गोविंदम भज मूलमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. यावर आमची माऊली म्हणते, उपजेते नासे नासे ते पुनरपि दिसे ते घडिका यंत्र जैसे परिभ्रमण. आपलं आयुष्य हे घडिका यंत्रासारखं आहे. कुणाचा तास काढायसारखं, कुणाचा मिनिट काढायसारखं, कुणाचा सेकंद काढायसारखं. आता होता, आता इथे आहे. काल आम्ही एकत्र बोललो, चहा घेतला, पण आता मात्र नाहीये. घडिका यंत्र जैसे परिभ्रमण. त्यामुळे जन्माला आलाय त्याचं मरण अटळ आहे. कधी ना कधीतरी निघून जायचंच आहे. जन्म मृत्यू यांचंच तर नाव संसार आहे. आणि संसार हा दुःखाला कारण आहे. संसार दुःख मुळे चौपडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस करत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घालायला भाग पाडते. त्यामुळे तुकोबा म्हणतात, हे शिवाळी माझी असं जन्मोजन्मी तुझा वास. तुकोबांना माहिती नव्हतं का हो की आपल्याला एवढं सगळं भोगायला लागणार आहे. अहो तुकोबा तर म्हणतात की देवा तुझं दास्यत्व स्वीकारण्याकरता मला गर्भवास भोगावा लागला तरी सुद्धा चालेल म्हणाले. तुका म्हणे गर्भवासी तुम्ही घालावे आवासे, याकरिताच हे जीवावी माझी असं जन्मोजन्मी तुझा वास. तुकोबांना जन्म मृत्यूच्या चक्रामधल्या या दुःखापेक्षा या दास्यत्वाचं सुख कित्येक पटीने मोठं वाटतं, कित्येक पटीने मोठं वाटतं, चांगलं वाटतं. त्यामुळे तुकोबा म्हणतात, हे जीवावी माझी असं जन्मोजन्मी तुझा वास. दास म्हणजे दास्यत्व ही पदवी मागितली. नवविधा भक्ती आहेत. श्रवण भक्तीपासून भागवतकार सुरुवात करतात. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आज्ञानिवेदनम. अर्चनम वंदनम दास्यम, दास्यत्व ही नवविधा भक्तीमध्ये एक भक्ती आहे. या भक्तीला नवविधा भक्तीमध्ये अत्यंत महत्त्व आहे. यामध्ये भगवंत आणि भक्ताचं नातं हे मालक आणि नोकराचं. कसं असतं होय नातं? जेव्हा आपण दास्यत्व स्वीकारतो तेव्हा आपण पूर्ण समर्पण व्हायला हवं. भगवंताच्या चरणाशी पूर्ण समर्पण व्हायचंय. याचा उल्लेख समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये, मनोबोधामध्ये अनेक ठिकाणी सांगितलेला आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभूचा रामरायाचा लाडका दास कोण असावा, कसा असावा, याचा उल्लेख सुद्धा समर्थांनी आपल्या वाङ्मयामध्ये केलेला आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, हे जीवावी माझी असं जन्मोजन्मी तुझा वास. आता दास्यत्व ही पदवी आपण स्वीकारली ना की भगवंत त्यामध्ये काम करायला सुरुवात करतो. काय काम करतो? भगवंत लहानपणापासून चोर आहे, त्याला चोरण्याची सवय आहे. दोऱ्याची चोरी करतो, भक्तांच्या चित्ताची चोरी करतो. त्यामुळे आता दासोहम या शब्दामध्ये भगवंत काम करतो. दासोहम या शब्दामधला दा चोरून घेतो. मग दा चोरून घेतल्यावर काय उरतं? तर सोहम म्हणजेच दासोहम पासून सुरू झालेली आपली भक्ती कुठपर्यंत जाऊन पोहोचते? तर सोहम पर्यंत जाऊन पोहोचते. मी ते वासुदेवम तत्वः. भगवंत म्हणतात, ईश्वरं सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामेव सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. विश्वव्यापक अस्तित्व तर आहेच हो. विश्वव्यापी सर्वभूतानां परमात्मा भगवंत आणि भक्त हे एकच आहेत. देव पहावया गेलो तेथे देवाची होमरे ठेलो. हा अनुभव तुकोबांना मिळाला. म्हणून तुकोबा म्हणतात की मला दास्यत्व ही पदवी स्वीकारण्याआधी द्वैतात राहायला आवडेल म्हणाले. नको आता स्थिती नको ब्रह्मभावे मी भक्त तू देव ऐसे करी असं तुकोबाला म्हणतात. त्यामुळे मला द्वैतात राहायला आवडेल. म्हणून तुकोबाने सांगितले, हे जीवावी माझी असं जन्मोजन्मी तुझा वास. आता आपल्याला प्रश्न असा पडतो की नेमकं दास्यत्व म्हणजे काय? दास्य भक्तीमध्ये काही नियम आहेत. त्यातला एक नियम म्हणजे अनन्य भाव. देवर्षी नारद सांगतात, अनन्य शरणं त्यागः. इतर कुठल्याही आश्रयाचा त्याग करणं म्हणजे अनन्य भाव. हा अनन्य भाव आपल्यामध्ये असायला हवा. द्रौपदीचं उदाहरण घ्या ना.
मनात आहे प्रीती सांभाळी आता. देवा तू दीनानाथ आहेस, भक्त वत्सल आहेस, तुला तुझं प्रीत सांभाळावं लागेल, तुला यावं लागेल. माझ्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाहीये देवा, तुला यावंच लागेल. द्रौपदीने भगवंताचा धावा केला. आपण काय करतो? सोमवारी महादेव, मंगळवारी गणपती, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त, शुक्रवारी देवी, शनिवारी मारुती किंवा शनी देवळात जात बसतो. रोज रोज देव बदलल्यावर देव कसा पावेल? यांना जाऊ नका तुम्ही म्हणत नाही, पण रोज रोज वेगवेगळ्या देवांची उपासना केली तर देव कसा पावेल? ही उपासना आम्हाला समजण्याकरिता आहे, देव बदलण्याकरिता नाहीये. म्हणून तुकोबारायांनी सांगितले, हे शिवावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास. आता शंकरांचं दासत्व स्वीकारावं म्हणलं तर यांनीच त्यांना डोक्यावर घेतलंय. त्यामुळे माझ्या भगवंताचा मोठेपणा इतका आहे की तो भक्तांना मारलेली लाच सुद्धा वत्सलांचन भूषण म्हणून मिळवतो. त्यामुळे याच भगवंताचं दासत्व स्वीकारावं म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे शिवावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास. आता पहा की तुकोबारायांनी दासत्व स्वीकारलं. पण दासत्व स्वीकारत असताना तुकोबा म्हणतात की मला नुसतं दासत्व नको म्हणाले, मला संत संग सुद्धा हवा म्हणाले. तुकोबारायांनी तिसऱ्या शब्दात सांगितले, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा संग. मला अखंड संतांचा संग दे, माया दे, जिव्हाळा दे, प्रेम दे. समर्थांनी सांगितलंय, खरी तृप्ती, खरा विश्राम पाहिजे असेल ना तर संत संगात जावा म्हणाले. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःख रेषा. त्यामुळे या संतांच्या संगतीत मला ठेव म्हणाले. आणि तिसऱ्या शब्दात महाराज म्हणतात, पंढरीचा वारकरी वारी चुकवून येते खरी. मला पंढरीचा वारकरी बना म्हणाले, पण माझी वारी चुकणार नाही ही जबाबदारी तुझी. किती हुशार असतात पहा संत. माझी वारी चुकणार नाही ही जबाबदारी तुझी. आणि शेवटच्या शब्दात महाराज म्हणतात, चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. चंद्रभागेचं जल हे साक्षात भगवंत आहे. त्यामुळे हे जल मला प्राप्त व्हावं, या जलाचं मला स्नान घडावं म्हणून तुकोबाराय म्हणतात, चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान. पहा मागण्यात सुद्धा किती समर्पण असावं. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा अभंग आहे. भगवंत त्या भक्ताकरिता काय करायला तयार होत नाही, सगळं करायला तयार होतो. हो याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगते, जेव्हा द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा याने उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. परीक्षितीला संपायचं होतं, पांडवांचा शेवटचा वंश संपायचा होता आणि ब्रह्मास्त्र सोडलं. तेव्हा द्रौपदी बाजूलाच उभी होती, उत्तरेच्या बाजूला उभी होती. मला वाटतं उत्तरेची सासू ही द्रौपदी आहे. सासूने सुनेला हेच सांगायचं असतं. काय सांगायचं असतं? दास्य भक्ती होती, अनन्य भाव आणि निश्चय जसा महत्वाचा तसंच अखंड नाम महत्वाचं आहे. द्रौपदी उत्तरेला सांगते, उत्तरे भगवंताचा धावा कर, भगवंताचे नाम घे, त्याचा धावा करण्याला बोलव, तो तुझी रक्षा नक्कीच करेल. सासूने सुनेला हेच सांगायचं असतं. आताच्या सासू कशा? सुनेला म्हणतात, ते टीव्हीवर कोणता चॅनल लागलाय तो बघ, ते कारक मेहता लागले बघ, फासी जत्रा लागली ते बघ, आपण दोघं जण मिळून बघूया. अशा आताच्या सासू. असं न म्हणता सासूला काय करायचं असतं? सुनबाई तू पण माळ घे, मी पण माळ घेते, आपण दोघंच भगवंताचं नामस्मरण करूया. हेच द्रौपदी उत्तरेला सांगते, उत्तरे भगवंताचा धावा कर, भगवंताचं नाम घे. भगवंत काही नाम नव्हते हो, जवळच होते, पटकन आले. आणि अशा वेळी उत्तरेला म्हणतायत, उत्तरे मला तुझ्याकडे काहीतरी मागायचे म्हणाले. उत्तरा म्हणते, देवा अशा मरणप्रिय प्रसंगात तुला माझ्याकडून काय हवं रे? भगवंत म्हणतात, उत्तरे मी मागेल ते देशील का? उत्तरा म्हणते, माग देवा. आणि तेव्हा भगवंताने उत्तरेकडे मागितलं, उत्तरे मला तुझं मातृत्व दे. भगवंतांना दोन माता होत्या, एक जन्म देणारी, एक सांभाळणारी. पण तरी सुद्धा हे मातृत्व कमी पडलं की काय? उत्तरेचं मातृत्व मागितलं, परवानगी घेतली आणि मगच धर्मामध्ये प्रवेश केला आणि मग परीक्षितीचं रक्षण केलं. पहा आपल्या या भक्ताकरिता भगवंत काय करायला तयार होत नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे. म्हणून प्रत्येक युगामध्ये भगवंत का येतो? गर्भवास का सहन करतो? तर तुमचं आमचं दुःख दूर करण्याकरिता, तुम्हाला आम्हाला दास्य
दास्यभक्ती करण्याकरिता हा अभंग आहे. आणि दास्यभक्तीचा गुण आशय घेऊन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय पूर्ण रंगाच्या मूळ अभंगात म्हणतात. कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे थोड्या वेळ हरिनामाचा गजर करूया. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ भगवंताचं नाम घ्यायचंय. हाताने छान टाळी वाजवायची आणि भगवंताचं गोड नाम घ्यायचंय. मोकळ्या मनाने आणि मोकळ्या गळ्याने गा. आणि भजन झाल्यानंतर पुन्हा आख्यान भागाकडे वळूया. या अभंगाला अनुसरून एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार.
कोणाची ओवी आहे? माऊलींची ओवी. ओळखली असेल सर्वांनी. माऊलींची ओवी आहे, जे या भक्तीची तुरी प्राप्ती ते कैवल्याते करवते सरमती, जयांच्या लिले माझी नीती जियाने दिसे. ज्यांच्या सहज बोलण्याने सुद्धा जगाला नीतीचेच पाठ मिळतात असे संत असतात. म्हणून म्हणतात ना, विचारांना आचरणाचं कारण असावं लागतं. सांगणारी मंडळी भरपूर असतात हो, पण अनुभवाच्या पातळीवर जाणणारी मंडळी ही विरळी असतात. म्हणून आम्ही त्यांना संत म्हणतो. प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव घेतात आणि मगच म्हणतात, अनुभवातीन मान हालवून होते. भक्तीचा अतिशय सुंदर असा अनुभव ज्यांनी घेतला असे आमचे संत. भगवंतांनी गीतेत सांगितलंय, ईश्वरं सर्वभूतानां मृत्तेषु तिष्ठति भ्राम्यं सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. ईश्वरं सर्वभूतानां, सगळे सांगतात. आम्ही कीर्तनकार मंडळी सांगतो, भगवंत सगळीकडे, भगवंत सगळीकडे, कशाला जायचं पंढरपूरला. पण असं म्हणताना सुद्धा आपण अनुभव घेत नाही की भगवंत आपल्या जवळ आहे म्हणून. असता तर तुमच्या माझ्या हातून नैवेद्य स्वीकारता असता. नामदेवांच्या हातून नैवेद्य का स्वीकारता? देव तुमच्या माझ्या हातून नैवेद्य स्वीकारत नाही, कारण आम्ही देव जेवत नाही म्हणून रडत नाही. नामदेव महाराज रडले हो. मला सांगा ना खरं, आपल्या डोळ्यामध्ये खरंच पाणी येतं का? समजा आज उपवास केला, ज्यांनी उपवास केलाय त्यांचं ठीक आहे. जे उपवास केला, भगवंतासमोर नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य अर्पण केला, ताट उचलून घेतला आणि नैवेद्य ग्रहण केला का त्यांनी? नाही केला. एक दिवस पोटचं लेकरू जेवलं नाही आम्ही रडतो हो, पण आज माझं उपवास देव जेवलंच नाही, त्यांना माझ्या हातून नैवेद्य स्वीकारतच नाही म्हणून आम्ही रडलो का? नाही ना. म्हणून म्हणलं आम्ही लबाड भक्ती करतो. पण संतांची भक्ती मात्र अशी नव्हती. विचारांना अनुभवाचं कारण होतं आणि अशी भक्ती होती की त्या भगवंतालाच त्या भक्ताकडे यावं लागलं. देव भावे नाचा मला या न्यायाने भगवंताला त्याच्याकडे यावं लागलं. तो भक्त पंढरपूरला कधीच गेला नाही, पण भगवंताला त्याच्या जवळ यावं लागलं. कोण होता हो असा भक्त? आपण जे जे कर्म करतो त्या प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करतो या भावनेनं करावं. हे भगवंताचं सांगणं ज्यांनी तंतोतंत आचरलं ते म्हणजे आपले सावता माणूस. हजारो शेकडो वारकरी पंढरपूरला जातात, वारी करतात, पण हे भक्त मात्र पंढरपूरला कधीच जात नाहीत. कपाळाला गोपीचंद्राचा टिळा आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, अखंड विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करतात, पण पंढरपूरला मात्र कधीच गेले नाही. का हो? कारण जे कर्म केलं
त्याच्या गळ्याकडे पाहून भगवंताला सुद्धा त्याचा हेवा वाटावा. भगवंताला वाईट नाही वाटलं की सावतबा जवळ असून पंढरपूरला येत नाही म्हणून. पण एके दिवशी मात्र रुक्मिणी साहेबांनी न राहून विचारलं, का हो ज्ञानोबा तुकोबांसारखे अधिकारी संत पंढरपूरला येतात, वारी करतात, पण तुमचं असं कोणी भक्त आहे का की जो तुम्हाला भजतो पण वारी कधीच करत नाही? भगवंत म्हणाले, आहे तर. मग कोण आहे? भगवंत म्हणाले, चल दाखवतो. आणि भगवंत स्वतः रुक्मिणी साहेबांना घेऊन सावतबाच्या मळ्यासमोर हजर झाले. म्हणाले, तो बघ माझा भक्त आहे. काय वेश हो सावतबांचा? अंगर काय, धोतर आहे, डोक्यावर मुंडास आहे, कपाळाला गोपी चंदनाचा चाटकीळ आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, अखंड विठ्ठल विठ्ठल नामस्मरण आहे. सुंदर मळा फुलवलेला आहे. फळे, फुले, भाजी, धान्य हे सगळे या मळ्यामध्ये. आणि त्या मळ्यामध्ये एक विहीर आहे बरं. आणि त्या विहिरीला मोठ लावली आहे. आणि त्या मोठेला 2 बैल जोडले. असे सावतबांचं रूप पाहून रुक्मिणी साहेब म्हणाल्या, का हो हा भक्त तुम्हाला भजतो, तुमचं नामस्मरण करतो, पण पंढरपूरला का बरं येत नाही? भगवंत म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल, बघ तरी. दुपारची वेळ होती आणि अशा वेळी सावतबांची पत्नी सावतबांसाठी भोजन घेऊन आलेली आहे. डोक्यावर टोपली घेतली आणि त्या टोपलीमध्ये भाजी आणि भाकरी आहे. शेतकऱ्याच्या घरचे ते जेवण हो. त्या जेवणाची चव हॉटेलमधल्या जेवणाला नाही बरं का. शेतकऱ्याच्या घरचे ते जेवण. साधी चटणी भाकरी खाल्ली तरी अमृताची चव आहे त्याला. आंब्याच्या झाडाखाली बसले आणि भोजन सुरू करताय. आता या आधुनिक काळामध्ये आम्ही या सगळ्यापासून खूप दूर झालेलो आहोत. ममता नाही, प्रेम नाही, जिव्हाळा नाही, माया नाही, एकत्र बसून जेवण नाही. पूर्वीच्या काळी जेवणारे आग्रह करून वाढायचे, ह्या पोटभर खावा असे शब्द कानी पडायचे. तेव्हाच्या काळात जेवणारे हे बसून जेवायचे आणि वाढणारे हे वाकून वाढायचे. पण आत्ताच्या काळात आम्ही एवढे सोफिस्टिकेटेड झालो की जेवणारे सगळे काकून फिरताय तिकडं तिकडं, पण वाढणारे एका जागी उभे आणि जेवणारे काकून फिरतायत सगळीकडे. कुठे जागा मिळते का बसायला म्हणून. उभ्या उभ्या जेवतो आम्ही, याचा विचार करायला हवा. नेमका मी पुढे चाललोय की मागे याचा प्रत्येकाला विचार करायला हवा. आणि मस्त आंब्याच्या झाडाखाली बसले. सावतबांच्या पत्नीनं म्हणावं, कारभारी दमला असाल, थकला असाल, खूप काम केलंय, 4 तास खाऊन घ्या आणि मग पुन्हा येता कामाला. सावतबांनी हात धुतला, जेवायला बसले. सावतबांच्या पत्नीने जेवण वाढलं. दोघांचं जेवण सुरू झालं. भोजन मंत्र झाला आणि जेवणाला सुरुवात केली. गप्पा मारता मारता जेवण झाली. आनंदाने भोजन केलं. आणि अशा वेळी सावतबांच्या पत्नीनं सावतबांना एक प्रश्न विचारला. म्हणाली, कारभारी आपल्या लग्नाला 15 वर्ष झाली, पण या 15 वर्षामध्ये मी तुम्हाला पंढरपूरला गेलेलं कधीच पाहिलं नाही. म्हणाली, तुमच्या कपाळाला गोपी चंदनाचा चाटकीळ आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, अखंड विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करता, पण मी या 15 वर्षात तरी पंढरपूरला गेलेलं कधीच पाहिलं नाही. असं का हो? सावतबा म्हणतात, एवढाच प्रश्न आहे ना, देतो उत्तर. म्हणाले, अगं कारभारने, आपण पंढरपूरला जात नाही याचं कारण असं की हजारो शेकडो वारकरी हे पंढरपूरला जातात, वारी करतात आणि ते पंढरपूरला जात असताना आपल्या मळ्याच्या समोरून जातात. मग एक रात्र आपल्या मळ्यामध्ये मुक्काम करतात. आपण त्यांना शिधा देतो, ते जेवतात, तृप्त होतात आणि मग पुढच्या प्रवासाला निघतात. मग कारभारने, जर या सगळ्यांच्या मुखातून माझा भगवंत जेवत असेल तर मी या सगळ्यांची सेवा करायचं सोडून कसं बरं जायचं पंढरपूरला? कसं बरं जायचं पंढरपूरला? अगं भगवंत विटेवरच आहे असं तुला कोणी सांगितलं? भगवंत कुठं नाही असं म्हणून सावतबांनी हात धुतला आणि बैलांच्या जवळ गेले. बैलांच्या पाठीवरून हात फिरवला आणि कारभारीला सांगताय, विठ्ठल विठ्ठल, माझा विठ्ठल कुठे सांगू का तुला? बैल विठ्ठल, बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल.
सौतवांना विचारतीये, हा सगळा संवाद रुक्मिणी साहेबांनी ऐकला बरं. भगवंत म्हणतात, रुक्मिणी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? हो म्हणाल्या आणि समाधानाने पुन्हा पंढरपुरामध्ये परत. इकडे नागू धावत धावत आली, बाबांच्या गळ्याला मिठी मारली आणि विचारते, बाबा तुम्ही दोघं आता पांडुरंगाविषयी काही बोलत होता का? हो पांडुरंगाविषयी काही गप्पा मारत होता का? बाबा खरं सांगू का, आमच्या त्या शेजारच्या मळ्यातल्या मैत्रिणीत गेले तर त्या ना यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरला चालले. बाबा आपण पण जाऊयात ना हो पंढरपूरला, आपण पण जाऊयात ना. मला ना पंढरपूर कसं आहे ते बघायचंय, तो पांडुरंग कसा दिसतो हे मला बघायचंय, आपण पण जाऊयात ना पंढरपूरला. सौतवांना प्रश्न पडला, जे तत्वज्ञान पत्नीला समजावून सांगितलं त्या लहान लेकराला कसं बरं सांगावं. पण उपदेश करणे संतांची धारणा होती, अधिकार होता. त्यामुळे नागूला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं आणि काठीकडून हात फिरवून सांगितलं, नागू अगं आपण पंढरपूरला जात नाही याचं कारण असं की हा जो मळा आहे की नाही, तर हा मळा ना पांडुरंगानं आपल्याला सांभाळण्याकरता दिलाय म्हणाले. हा मळा सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. तुला तुझ्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीनं कोणतीतरी वस्तू सांभाळायला दिली तर ते सांभाळणं तुझं काम आहे की नाही. त्याचप्रमाणे या सगळ्या मळ्याचा मालक पांडुरंग. पहा श्रोते हो, आपण सगळं माझं 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 करतो, येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो ते झाड दिसतंय ना तिथपर्यंत सगळं माझं, अशा अंगठीत बसून मिरवतो सगळं माझं, जसं की सगळं विश्वच आपलंय. पण इथं सौतवा म्हणतात की नागू या मळ्याचा मालक पांडुरंग आहे. त्या लेखनाला समजेल अशा भाषेत सांगतायत आणि नागूने विचारावं, बाबा मालक आहे मग कधी येत नाही मळ्यामध्ये खंडणी वसूल करायला, येत नाही काम कसं चालू आहे ते बघायला. सौतवा म्हणतात, अगं आपण त्याच्यापर्यंत हिस्सा देऊन पोचवतो म्हणून येत नसेल एखाद्या वेळेस. नागू म्हणाली, बाबा काय हरकत आहे यायला, एक दिवशी यावं, 8-15 दिवस राहावं, ते काही नाही बाबा. बाबा पांडुरंग येईल का हो मळ्यामध्ये, आपण बोलावलं तर पांडुरंग येईल का? आणि सौतवांचा भाव होता, बोलून गेले नागू, तू बोलावलं तर तो नक्की येईल. तो भक्तवत्सल ग, तो आपण धावा केला की तो ऐकतो, तो नक्कीच येईल. आता मात्र या लेकरानं मनावर घेतलं. 9वीचा दिवस होता. 9वी, दशमी आणि एकादशी या 3 दिवसाच्या अंतरामध्ये ही मुलगी भक्ताला भेटली. सौतवांना सांगते, बाबा पांडुरंग मळ्याचा मालक आहे, मालक इथे आला पाहिजे. आता मालकाला आणायचं म्हणल्यावर दासानं काय करायचं? अनन्य भाव होता, निष्ठे असा पक्का होता, अखंड भक्ती होती. आणि नागून 4-5 पेंड्या घेतल्या, पेंड्या धुतल्या, भाजी फुटली आणि परकराच्या गोशामध्ये ती भाजी बांधली आणि धावत धावत रस्त्यावर आली. तिचा असा विचार होता की कुठली दिंडी आली तर तिथल्या वारकरी दादांना ही भाजी द्यावी आणि त्यांना निरोप सांगावा की पांडुरंगाला ही भाजी द्या आणि त्यांना म्हणावं की कधीतरी ये मळ्यामध्ये म्हणून. त्याप्रमाणे रस्त्यावर उभी आहे, खूप वेळ झाला वाट पाहत उभी आहे, कुठलीच दिंडी दिसेना. पण अचानक एक दिंडी समोरून येताना दिसली. बरं आनंद वाटला, छान वाटलं, डोळ्यातून कष्टसाध्य भाव जागृत झाले, अश्रुधारा होऊ लागल्या. आणि तिथल्या एका वारकरी दादांना म्हणतीये, वारकरी दादा माझी एवढी भाजी नेऊन पोचवाल का? अहो मी पंढरपूरला चाललात ना? हो म्हणाले, पंढरपूरला चाललोय. मग या मळ्याचा मालक ना पांडुरंग आहे, मग ही भाजी तिच्यापर्यंत नेऊन पोचवाल का म्हणाले. आता हे वारकरी होते, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, पण जरा उलट्या काळजाचे होते, सौतवांचा द्वेष करणारे होते. नागूला म्हणाले, पोरी बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि ही भाजी पांडुरंगापर्यंत नेऊन पोचवायला आम्हाला काही गडी समजलीस का? चल हो बाजूला असं म्हणून तिला ढकललं, भाजी सगळी खाली पडली आणि तुडवत निघून गेली. सौतवांच्या डोळ्यात टिचकन पाणी आलं. म्हणाले, जर या लेकरात भगवंत दिसला नाही तर विठेवर कसा दिसेल? या लेकरात जर भगवंताचं अस्तित्व अनुभवताच आलं नाही तर विठे
फुटली, पुन्हा भाजी फुटली, परकराच्या ओझ्यामध्ये भाजी मांडली आणि पुन्हा रस्त्यावर उभी राहिली. कुठली दिंडी येते का पाहायला, दिंडीची वाट पाहत उभी आहे. आता मात्र भक्तवत्सल भगवंतांचं मन हेरावलं. नाही सहन झाली भक्ताची तळमळ, नाही सहन झाली भक्ताची तळमळ आणि साक्षात पंढरीश परमात्मा दाही रिक्मानांना घेऊन समोर हजर झाले. वारकऱ्याच्या वेशामध्ये उभे दाही रिक्मानांना वारकरी केले. आता दिंडी घेतलीये, मृदुंग घेतलाय आणि आपलंच नाव आपल्याच मुखाने घेताय. बरं, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोला बोला, आपलंच नाव आपल्याच मुखाने घेताय. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, बोला बोला, आवाज येऊ द्या. सगळ्यांनी म्हणायचंय. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपलंच नाव आपल्याच मुखाने घेताय आणि असं नाम घेत घेत नागूच्या समोर येऊन उभे राहिले. बरं, थोड्याच वेळात संपवणार आहे कीर्तन, जास्त वेळ नाही घेणार आहे. नागू समोर उभे राहिले. आधीचा अनुभव वाईट होता म्हणून जरा सावधपणे समोर गेले. म्हणतात ना, ताक दूध गरम लागलं की ताक सुद्धा माणूस फुंकून पितो. त्यामुळे अनुभव वाईट होता, त्यामुळे सावधपणे समोर गेले. वारकरी दादांना म्हणाली, वारकरी दादा पंढरपूरला चाललात काय? म्हणाले, हो बाळा, पंढरपूरला चाललोय. मग माझे एक काम कराल का? काय काम आहे बाळा? आणि नागूला सांगावं, वारकरी दादा आमच्या या बळ्याचा मालक ना पांडुरंगाकडे एवढी भाजी त्याच्यापर्यंत घेऊन पोहोचणार का? मग स्वतः ब्रह्मांड नायकांनी तिच्या हातात ती भाजी घ्यावी आणि नागूला म्हणावं, बाळा भाजी तर दिलीस, वस्तू दिलीस, पण वस्तू देताना त्याबरोबर काहीतरी निरोप असतो. आहे का असं काही निरोप? नागूला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ती म्हणाली, दादा, वारकरी दादा, किती दयाळू आहात तुम्ही, किती छान आहात, अगदी आमच्या पांडुरंगासारखे आहात म्हणाली. भगवंताला प्रश्न पडला की मला ओळखली काय, मेकअप चुकला की काय? आणि नागूनं सांगावं, वारकरी दादा एवढी भाजी त्यापर्यंत घेऊन पोहोचा आणि निरोप एवढाच आहे की त्याला म्हणावं, मालक आहेस ना, कधीतरी ये मळ्यामध्ये 8-15 दिवस ना, काम कसं चालू आहे ते बघ, खंडणी वसूल करायला ये म्हणून. आणि एकटा येऊ नकोस, सोबत रुक्मिणी साहेबांना सुद्धा घेऊन ये. त्यांना म्हणावं, मी कसलंही काम पडू द्यायची नाही, बाबांना सांगून उत्तम झोपडी बांधून दे, रोज मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सुद्धा करून दे. दानला एवढा निरोप स्वतः वारकरी दादांनी म्हणजे स्वतः भगवंतांनी तिला म्हणावं, हो बाळा, देतो निरोप. आणि भगवंत निघाले आणि हिच्या मनात काय झालं कुणास ठाऊक. म्हणाली, ओ वारकरी दादा, थांबा म्हणाली. आता तुम्ही पंढरपुरामध्ये जाणार, तिथं भगवंताचं दर्शन घेणार, त्यांना तो निरोप पोहोचवणार आणि पुन्हा येणार. पण जर पांडुरंगाच्या लक्षातच राहिलं नाही तर काय करायचं? त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही पंढरपूरला जा, दर्शन घ्या आणि सोबत येणारच पांडुरंगाला घेऊन या म्हणाले. स्वतः ब्रह्मांड नायक पुढे निघाले आणि ही नागूर नाचायला लागली. भगवंत येणार सगळ्यांना सांगू लागली. सौदमाच्या शब्दांवर विश्वास ठेवलेला होता. भगवंत येणार असल्याची खात्री पटलेली होती आणि नागूर नाचायला लागली. आपल्या मैत्रिणींना सांगू लागली, मित्रांना सांगू लागली, ऐका ऐका, आता पांडुरंग येणार, बळ्याचा मालक येणार. नाचू लागली, आता येईल
पण दशमी झाली, नवमी झाली, दशमी झाली, एकादशीचा दिवस उजाडला. 2 दिवस उपवास केलेल्या मुलीने पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, डोळे खोलवर गेले, पोट कपाटीला गेलं, चेहरा निस्तेज पडला. सावधूमांना बघवलं नाही, लेकराला जवळ घेतलं, मांडीवर घेतलं आणि भगवंताची करुणा मागायला सुरुवात केली. भगवंता, मी तिला शब्द दिलाय की भगवंत येतो म्हणून, तुझा धावा केला. भगवंता, तू तिला शब्द देऊन केलायस, तुला यावं लागेल. देवा, तुला तुझा शब्द पाळावाच लागेल. भगवंताचा धावा केला. इकडे पंढरपुरामध्ये आषाढी एकादशी सगळ्या वारकऱ्यांची गर्दी जमली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवांचे कीर्तन रंगलेलं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप नामचिती, म्हणजे साक्षात पांडुरंग कीर्तनामध्ये नाचावा असा अलौकिक अधिकार ज्यांचा होता, असे आमचे नामदेव महाराज कीर्तन रंगलेलं आहे. कीर्तनाचा गजर होतो संत भार पंढरीत. या न्यायाने सगळे कीर्तनामध्ये रंगलेले आणि अचानक अधिकारी संतांना कळावं. अचानक मूर्ती दिसत होती. मूर्ती दिसते पण मूर्तीतलं चैतन्य दिसेना. मूर्तीतलं चैतन्य गायब झालं. अधिकारी संतांना कळावं, पांडुरंग गेला कुठे? कुठे पांडुरंग? कोण सांगू शकतं की पांडुरंग कुठे म्हणून? नामदेव महाराज म्हणतात, सखा पिरळा ज्ञानेश्वर नामे असा तोच घारो. आमचे ज्ञानोबाराय सांगू शकतात म्हणाले की पांडुरंग कुठे? ज्ञानोबारांना बोलावलं, विचारलं, कुठे गेले पांडुरंग? कुठे गेले भगवंत? ज्ञानोबारायांनी एक वार मूर्तीकडे पाहिलं, म्हणाले, कधी न येणाऱ्या भक्ताकडे गेलेत म्हणाले. जो भक्त पंढरपूरला कधीच येत नाही त्याच्याकडे भगवंत गेलेत. आणि आता काय करावं? सगळ्यांना प्रश्न पडला. काय करावं? आमच्या जनाबाई सांगतात, अशी वेळ आली तर काय करावं? ऐशा संता शरण जावे, जरी म्हणे त्याला. अशा संतांना शरण जायला हवं. त्यामुळे सगळे वारकरी, नामदेव महाराजांचे सगळे संत वारकरी सावधूमांच्या मळ्यासमोर हजर झाले. इकडे भगवंत आधीच येऊन थांबलेले होते. नागूला म्हणत होते, नागू, अगं पाणी किती आलेलं आहे, अगं बघ तरी माझ्याकडे. नागूनं डोळे किलकिले करून बघावं. भगवंताने स्वतः दिशामुखामध्ये पाणी घालावं आणि म्हणावं, नागू, अगं बघ तरी मी आलेलो आहे. नागू म्हणाली, भगवंता, हे काय निरोप नीट पोचला नाही वाटतं. एकटेच कसे आलात? मी रुक्मिणी साहेबांना सोबत घेऊन या म्हणून सांगितलं होतं ना. रुक्मिणी कुठे? भगवंत म्हणतात, अगं कसली रुक्मिणी आणि कसलं काय? माझ्या मागं चोर लागलेत म्हणाले. मला कुठेतरी लपवा, लवकर कुठेतरी लपवा. सावधूबा म्हणतात, मळ्यावर जाता का? नाही म्हणाले, शोधूनच काढते. मग मळ्यात जाता का? नाही म्हणाले, मग तर शोधूनच काढते. मग भगवंता, कुठं लपवू? सावधूबा म्हणतात, भगवंता, माझ्या हृदयाव्यतिरिक्त तुम्हाला लपवायला माझ्याकडे दुसरी कुठलीच जागा नाहीये. आणि कथा मला सांगते की सावधूबांनी विडा घेतला, छाती चिरली आणि त्या छातीमध्ये भगवंताला प्रतिष्ठित केलं, भगवंताला बसवलं. या सगळ्या गोळ्याचा अर्थ आम्हाला भगवंत सुद्धा सांगतात, ईश्वरं सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्राम्यं सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. जनाबाई कोण सोडतात, हृदयवंती खाडा केला आता विठ्ठल कोंडीला. साधवीला हरी जिनी हृदयवंतीली, त्यांची सरली येर झाला सुफळ व्यापार. या हृदयवंतीरामध्ये कर्म, ज्ञान, भक्ती, वैराग्य या 4 फाळ लावलेल्या नांगराने जमीन सुपीक केली. त्यावर सिंहासन प्रतिष्ठित केलं आणि त्यावर भगवंताला बसवलं. अशा या सावधूमांच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान झाले. सगळे संत सावधूमांच्या मळ्यासमोर हजर झाले आणि सावधूमांना म्हणतात, सावधूमा, पांडुरंग कुठे? कुठे माझा भगवंत? कुठे गेलाय भगवंत? आम्हाला माहिती की भगवंत इथेच आलाय. कुठे भगवंत? नामदेव महाराज म्हणतात, सावधूमा, माळीकाम उत्तम जमेल म्हणाले तुम्हाला. माळीकाम उत्तम जमेल, पण शिवण कामातली चूक माझ्या लक्षात आली आहे म्हणाले. तो भगवंतांचा हिरवा शिला बाहेर राहिलाय म्हणाले. तेवढा टिपण घालायचं राहिलंय. आणि श्रोते हो, तो हिरवा शिला म्हणजे भगवंतांचा सावधूमांचा हिरवा गार गार होता. सगळीकडे व्यापून उरलेला. सगळ्यांनी विनवण्या कराव्या, तेव्हा या आता दर्शन द्या. नागूसहित सगळ्यांनी विनवण्या केल्या आणि भगवंत प्रकट झाले. सगळ्या संतांना भगवंतांनी दर्शन दिलंय. एक पद येणार आहे आणि त्यानंतर कीर्तन संपवणार आहे. काळजी करू.
तरी सुद्धा भगवंत म्हणतात सौतमा माझ्या इच्छेकडे राहिली नका. आणि तेव्हा सौतमाने मागितलं जे पुढच्या काळामध्ये तुकोबारायांनी मागितलं. म्हणून मूळ मंत्रामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात इथे मला ज्येष्ठ नागरिक संघ व लोकगल परिवारातर्फे कीर्तन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभारी आहे की आपण माझे कीर्तन मनपूर्वक श्रवण केले. त्याचबरोबर मला लाभलेले उत्तम साथीदार म्हणजे श्री महेश कोराडे काका आणि ओंकार पुजारी दादा तबला वादक यांची साथ उत्तम प्रकारे मिळाली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. या माझ्या कीर्तनामध्ये कीर्तन सेवेमध्ये काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरूंना अर्पण करते. एवढे बोलून कीर्तन सेवेला पूर्ण परिणाम देते. संतांनी जे भगवंताकडे मागणं मागितलं ते आपण सर्वांनी मागूया. त्याची लाड देगा देवा तुझा शरण ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या